श्रावणाच्या सुरुवातीपासून वाढलेले भाजीपाल्यांचे दर अजूनही कमी झालेले नाहीयेत। गौरी गणपतीच्या सणात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या घाऊक बाजारात सर्वच भाज्या 90 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यात। राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचं नुकसान झालंय। मुंबईत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे। परिणामी पालेभाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। 30 ते 40 रुपयांची जुडी आता थेट 80 ते 100 रुपयांना विकली जाते। सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांचं स्वयंपाकातील बजेट कोलमडलं जाणार आहे आणि कारण खाद्यतेलाच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढणार आहे। MMPAच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमतानं झालाय। पुण्याच्या अरण्येश्वर भागात मध्यरात्री 1:30च्या सुमारास एका मद्यपीनं उच्छाद मांडला। मद्यपी गुंडाकडून 4 वाहनांची तोडफोड करण्यात आली। सहकारनगर पोलिसांनी रात्रीचे आरोपीच्या मुसक्या आवळल्या। दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र देऊन शासकीय सेवेमध्ये भरती होण्याचे प्रकार समोर आल्यानंतर भरती प्रक्रियेतील दिव्यांगांची संशयित प्रमाणपत्र तपासली जाणार आहेत। प्रमाणपत्र बोगस आढळल्यास कारवाई केली जाणार आहे आणि या संदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालयानं दिव्यांग कल्याण आयुक्तांना पत्र पाठवलंय। पर्यावरणातील बदलांसह विविध कारणांमुळे दादर माहीम येथे समुद्र किनाऱ्याची धूप होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे येथील चौपाट्या फक्त आता 20 ते 25 फूट इतक्याच शिल्लक आहेत। या पार्श्वभूमीवर पालिकेकडून जिओ ट्यूब तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्र किनारे पूर्ववत करून त्यांचं वैभव पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुंबई महापालिकेनं सध्या सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे। त्यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शहर भागातील 1 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च येणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीनं मढवला जाणार आहे। नांदेडमधील भाविक अरगुलवार परिवारातर्फे दरवाजाला चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। या दरवाजासाठी 30 किलो चांदीचा वापर करण्यात येणार आहे। जुन्नरच्या नारायण गावातल्या कोल्हेमळा इथे सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असतं। यामुळे या परिसरात अनायडर हे परदेशी बनावटीचं उपकरण वनविभागानं बसवलेलं आहे। त्यामुळे बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणांना मुंबईतून MD ड्रग्ज आणून देणारं त्रिकूट पोलिसांच्या हाती लागले। मंगळवारी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ड्रग्ज विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे। शासनानं दिलेला मोबदला घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात हेलपाटे मारतायत। एकतर कमी मोबदला आणि त्यात अधिकारी गैरहजर असल्यानं शेतकरी हक्काची जमीन देऊन त्रस्त झालेत। उत्तर रेल्वेमधील पलवल स्थानकावर अत्यावश्यक कामांसाठी प्रशासनानं ब्लॉक घेतलेला आहे। परिणामी या मार्गावरून धावणारी मुंबई अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस आणि भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस रद्द करण्यात आलेत। याशिवाय ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या 6 गाड्यांना बसला असून मार्ग देखील बदलण्यात आले। जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 22 धरणात पाण्याचा मुबलक साठा जमा झालाय। पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 326 वरून 30 वर आली आहे। दमदार पाऊस होत असल्यामुळे पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वच धरणं नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। दरम्यान साक्री तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे पांझरा नदीला मोठा पूर आलाय। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। धुळे शहराजवळ असलेल्या लळिंग कुळातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय। धोधो कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करू लागले। दिल्लीत सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झालाय। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं देखील समोर आलंय। अहमदाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं समोर आलंय। राजस्थानच्या अजमेर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सलग 3 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचले। प्रशासनानं नालेसफाई व्यवस्थित न केल्यामुळे शहरातले रस्ते पाण्याखाली गेल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। रायबरेलीला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। चांगल्या पावसामुळे मात्र पाण्याचा प्रश्न मिटल्यानं स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गुजरातमध्ये पावसानं अक्षरशः थैमान माजवलंय। खेळाडू रवींद्र जडेजा यांची आमदार असलेली पत्नी रिवाबा जडेजा या स्वतः मदतीसाठी पाण्यामध्ये उतरल्या।
जडेजा जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि पावसामुळे अनेक जण अडकल्यामुळे त्या स्वतः कमरे इतक्या पाण्यात बचावासाठी उतरल्या। बांगलादेशला पुराचा मोठा फटका बसला। या पुरात आतापर्यंत 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। या पुराचा जवळपास 5 लाख लोकांना फटका बसलाय। बांगलादेशच्या पूर्व भागात या पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांचं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। अमेरिकेतील ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक परिसरात पूर आला। या पुराच्या पाण्यात इथे आलेले पर्यटक अडकून पडले। प्रसिद्ध हवासू, मुनी आणि बीवर या धबधब्यांच्या परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्यानं पर्यटक अडकून पडले होते। यावेळी तातडीनं प्रशासनानं मदत आणि बचाव कार्य राबवत पर्यटकांची सुटका केली। उत्तर ग्रीसमध्ये भीषण दुष्काळ पडलाय। उष्णतेची लाट आणि मागील काही वर्षापासून सातत्यानं पडणाऱ्या कमी पावसामुळे इथल्या जलसाठ्यांमध्ये घट झाली आहे। अनेक तलाव सुकून गेले असून नागरिकांना कित्येक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागतंय। या पाणी टंचाईचा फटका इथे येणाऱ्या पर्यटकांना बसतोय। अमेझॉन जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे ब्राझीलमधील अनेक शहरांवर धुराची चादर पसरली आहे। मागील 2 दशकांपासून सातत्यानं अमेझॉनचं जंगल जळतंय। साओ पावलो शहराला या धुराचा मोठा फटका बसलाय। अनेक नागरिकांना त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होतोय। ब्राझीलमधील साओ पावलो शहराजवळ असणाऱ्या जंगलाला वणवा पेटलाय आणि या वणव्यात 2 जणांचा मृत्यू झालाय। प्रशासनानं जंगलाजवळ राहणाऱ्या लोकांना तातडीनं स्थलांतरित केलंय। या वणव्यामुळे परिसरात धुळाचे लोळ पसरले असून अनेक फ्लाईट रद्द कराव्या लागलेल्या आहेत। अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे। शिकागो, मिझोरी, विस्कॉन्सिन, मिशिगन, इंडियाना, ओहायो, पेनिन्सिल्व्हिया या शहरातले नागरिक उकाड्यानं हैराण झालेले आहेत। कमाल तापमानात मोठी वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। उकाड्यात वाढ झाल्यानं शाळांना देखील प्रशासनानं सुट्टी जाहीर केली आहे। अमेरिकेतल्या मिनिसोटा शहरातले नागरिकही उकाड्यानं हैराण झालेत। तापमान 46 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचल्यानं नागरिक हैराण झालेत। उकाड्यामुळे दिवसा बाहेर पडणं देखील नागरिकांना मुश्किल झालंय आणि या वाढत्या उकाड्याचा परिणाम शहरातल्या पर्यटनावर झालाय। युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या रोस्तोव भागातील कामेन्स्की जिल्ह्यात एक तेल डेपो जळून खाक झालाय। युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात तेल डेपोचे अनेक टँकर जळालेले आहेत। त्याच्यातून अजूनही आग निघते। रशियन हवाई संरक्षणानं या भागात युक्रेनचे 4 ड्रोन पाडले। इस्रायलनं लेबनॉनच्या अनेक भागात हल्ला केला। हेजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलनं लढाऊ विमानांद्वारे हल्ला चढवला। या हल्ल्यात झिग्बीन भागाचं मोठं नुकसान झालं। मानवी वस्तीवर जाणीवपूर्वक इस्रायलनं हल्ला केल्याचा आरोप लेबनॉननं केलाय। भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात ती टीम दिसणार आहे। आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे। यात आशिया खंडातील अव्वल हॉकी खेळणारे देश यांचा समावेश करण्यात आलेला आहे। भारत नुकताच पार पडणाऱ्या महिला T20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ सहभागी झालेला आहे। इंडिया टीमनं हरमनप्रीत कौरला पुन्हा कर्णधार केलेला आहे। या संघात अनुभवी खेळाडूंबरोबर युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आलेली आहे। वेस्ट इंडिज क्रिकेट टीमनं दक्षिण आफ्रिकेचा T20 मध्ये एकतर्फी फरकानं धुव्वा उडवलाय। वेस्ट इंडिजनं तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनं विजय मिळवलाय। भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या यश धूलच्या हृदयात छिद्र असल्याचं दिसून आलं। त्यानंतर तडकाफडकी 21 वर्षाच्या यश धूलची सर्जरी केली गेली आणि BCCIनं यासाठी पूर्ण मदत केली। यश धूलचं लहानपणीचे प्रशिक्षक प्रदीप कोचर यांनी ही माहिती दिली आहे।